महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर रविवार 31 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता चेलाडी राजगड तालुक्याच्या रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण आंदोलन करणार आहेत। राजगड तालुक्याला जाणारा चेलाडी राजगड हा रस्ता जीवनवाहिनी मानला जाणारा रस्ता असून हा रस्ता मृत्यूचा सापळा ठरत असून रस्त्यावर सर्वत्र खोल खड्डे पडल्यानं राजगड तालुक्यातील सर्व नागरिक जीवमुठीत धरून प्रवास करतायत। या रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यांचा निषेध करण्यासाठी पुणे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर व राजगड मुळशी भोर तालुक्यामधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून आंदोलन करणार आहेत। तर या आंदोलनाला राजगड भोर आणि मुळशी तालुक्यातील सर्व पक्षातील नेत्यांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष दसवडकर यांनी केलं आहे। आपण इथं सर्व पत्रकार मित्र आलात त्याबद्दल प्रथमतः मी तुमचे सर्वांचे आभारी आहे। आज आपण चेलाडी टू वेल्ला राजगड या रस्त्याच्या संदर्भात बोलतोय। आज सांगायला खेद वाटतो की आपल्याकडं आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये 2 खासदार आहेत, एक राष्ट्रवादीचा आमदार आहे, पालकमंत्री हा बारामती लोकसभेचाच आहे। तरी शर्मेची गोष्ट आहे की अतिमागास तालुका म्हणून वेल्हे तालुका गणला जातोय। आज जर वेल्हे तालुक्याचं पाणी हे बारामतीला चालतं तर वेल्हे तालुक्याची प्रगती चालत नाही का? हे खेद वाटतोय। कारण जी परिस्थिती पाहता जर वेल्ह्याच्या इतिहासाचा विचार केला तर एक पदरीच रस्ता वेल्ह्यात जाणारा आहे आणि खड्ड्याचं साम्राज्य तयार झालं आहे। कित्येक तरुण तिथं प्रवास करताना मृत्युमुखी पडलेले आहेत। तिथून जर विचार केला तर वळणं 107 तालुक्यात जाता नाहीत। आम्ही कित्येक आंदोलनं केली पण त्या आंदोलनाला पाहिजे असं यश आलं नाही। जर हा प्रश्न जर सोडवला नाही तर ह्याच्यावरही मोठी आंदोलनं होतील। आज सांगायला खेद वाटतोय की शिवाजी महाराजांच्या काळात राजगड आणि तोरणा या गडावर सोन्याचं दूर निघत होता। सगळ्यात सुजलम सुफलम तालुका म्हणून गणला जाणारा हा राजगड तालुका होता आणि आता पाहिलं तर अतिमागास दब्बा वेल्हे तालुक्यावर पडलेला आहे। आज जर जाताना विचार केला तर 30 किलोमीटरचा जो रस्ता आहे त्या रस्ता ओलांडताना स्पर्धा लागते की कोणता खड्डा बुजून कोणता ठेवू। आज प्रत्येक खड्ड्यागणीस आम्ही एक झाड लावून हे आंदोलन करणार आहे आणि तिथून पुढं आम्ही PWD वाल्यांना एक निवेदन देणार। त्यानंतर हे आंदोलन झाल्यानंतर भोर आणि मुळशीमध्ये जे खड्ड्यांचे साम्राज्य आहे तिथं प्रत्येक ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करून न्याय मिळवण्याचा प्रयत्न करणार। सार्वजनिक बांधकाम विभागाची